छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, शासनाने हे उत्तरातून स्पष्ट केले की याच्यामध्ये त्रुटी झालेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना, तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीसही देण्यात आलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, जो पालकांना प्रचंड त्रास झाला, 10 खेपा चंद्ररोडला संचालक घालण्यात आल्या, त्यांना पालघरला जिल्हा परिषदेमध्ये जावं लागलं, प्रचंड याचा त्रास झाला. ज्या वसई विरार भागातून मी येतो तिथे जवळजवळ पालघर जिल्ह्यातील 268 शाळांपैकी 150 शाळेमध्ये आरटीआयचे विद्यार्थी प्रवेश घेतात आणि 5622 पैकी 4056 विद्यार्थी या वसईतून प्रवेश घेतात. पण ही सगळी प्रक्रिया चालते वसई पश्चिमेला असलेल्या चोळले गावामध्ये कार्यालय आहे. तिथे एक दिवस रात्री पालक जातात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळ, तिसऱ्या दिवशी असतात, त्याचा नंबरही लागत नाही. प्रचंड त्रास त्या पालकांना तिथे सहन करावा लागतो. वसई तालुक्यामध्ये 4.25 लाख एकूण विद्यार्थी आहेत. त्या गट शिक्षणाधिकारी तिथे आज प्रभारी आहेत. 8 केंद्र प्रमुखाची 8 पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी 7 पैकी फक्त 1 आहे. लेखा अधिकारी, अधीक्षक, MIS कोऑर्डिनेटर, डाटा एंट्री ऑपरेटर ही सगळी पदं अध्यक्ष महोदय रिक्त आहेत. तर शासन ह्या संदर्भात काही विचार करणार आहे का? त्याचबरोबर 16 जुलै मागील वर्षी 16 जुलैला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली ह्याच विधान भवनामध्ये बैठक झाली आणि ह्या शाळा, जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत त्याबाबत कुठलीही कारवाई पूर्ण झालेली नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला विनंती करतो की वसई तालुक्यातील ह्या सगळ्या प्रश्नासंदर्भात अधिवेशन काळातच एखादी बैठकीचं आयोजन आपण करणार का? अध्यक्ष महोदय, यश विद्यानिकेतन मूळ नाव आणि नंतरचं MGM ट्रस्ट फाउंडेशन या शाळेच्या RTEच्या संदर्भातला मूळ हा प्रश्न होता. आणि ही वस्तुस्थिती आहे की ही शाळा अधिकृतपणे सरकारची परवानगी न घेता 2 किलोमीटरवर त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे. आणि म्हणून जे कोण स्थानिक अधिकारी आहेत त्यांनाही या संदर्भातलं चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि ज्या अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र होतं आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही त्यांनाही कायदेशीर नोटीस त्या ठिकाणी देण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की RTEच्या कायद्यानुसार त्या ठिकाणी ऑनलाईनच ही सगळी प्रक्रिया संपन्न होऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 25% ॲडमिशन दिलं जात आहे. आणि म्हणून ही पण वस्तुस्थिती आहे की